इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. प्रशासकीय यंत्रणेत कडी बहादरांचा उच्छाद, आतली कडी लावून सामान्यांची अडवणूक. पांढरपेशी मुखवटा घालून वावरणारा एका विशिष्ट समूह सध्या सरकारी कचेऱ्या आणि सामाजिक वर्तुळात आपला विळखा घट्ट केला आहे. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली या वृत्तीचे हे कडी बहादर सध्या व्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरत आहेत. बाहेरून कमालीचे सात्विक दिसणारे हे लोक पडद्याआड मात्र भ्रष्टाचाराचा आणि वशिलेबाजीचा मोठा घालमेळ शिजवत असल्याचे समोर आले आहे. असे चालते कडी बहादरांचे अर्थकारण. मिळालेल्या माहितीनुसार एखादा नियमबाह्य निर्णय घ्यायचा असल्यास किंवा ठराविक फाईलचा निकाल लावायचा असल्यास ही मंडळी सक्रिय होतात. ही जमात अत्यंत हुशार असून कोणत्याही वादात आपले नाव येणार नाही याची पूर्ण खबरदारी घेते. मात्र पडद्यामागून सर्व दोऱ्या हीच मंडळी हलवत असतात. जेव्हा एखादे प्रकरण अंगलट येते किंवा त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते तेव्हा हे महाभाग आम्ही त्या बैठकीलाच नव्हतो किंवा आम्हाला यातले काहीच माहीत नाही असा केविलवाणा चेहरा करून नामनिराळे होतात. तोंडात साखरेचा खडा आणि वागण्यात कमालीचा साळसूतपणा ही यांची मुख्य ओळख आहे. सामान्यांची कडी लागली. लोकांसमोर नीतिमत्तेचे ढोस पाजायचे आणि अंधारात बसून स्वतःच्या स्वार्थाची भजी तळायची असा या दुटप्पी लोकांचा छंद आहे. त्यांच्या या वृत्तीमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसावर आज रडण्याची वेळ आली आहे. बाह्य रूपावरून कोणावरही विश्वास ठेवणे आता धोक्यात ठरत आहे. प्रशासनात पारदर्शकता आणायची असेल तर या कडी बहादरांचा बुरखा फाडणे गरजेचे आहे. ज्यांच्या हातात व्यवस्थेच्या चाव्या आहेत त्यांनी जर आतली कडी लावून स्वार्थ साधला तर सामान्यांना न्याय मिळणार कधी, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. या पळपुट्या प्रवृत्तीचा वेळीच बंदोबस्त करणे ही काळाची गरज बनली आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.